स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज सकाळी सकाळी मी आलेले आहे गार्डनमध्ये। गार्डनमध्ये काही काम करायचं होतं। बघा आमच्या झाडाखाली किती पालापाचोळा पडलाय आणि हा पालापाचोळा मी काही फिकत नाही, खतासाठी ठेवत असते। असं बरेच काम गार्डनमध्ये पडलेले आहेत, पण सध्या इतकं ऊन असतं ना, त्यामुळे गार्डनमधली कोणतीही कामं मी सध्या करत नाही। पावसाचं वातावरण झालंय, ऊन नाही आज, त्यामुळे म्हटलं चला आज गार्डनमध्ये काम करू। गार्डनमध्ये काही झाडं लावायची आहेत, त्यासाठी हे माती आणतायत। बाहेर रोडचे कामं चालू होते ना, तर भरपूर माती निघाली होती, तर थोडीशी माती त्यांनी झाडाच्या बाजूला ठेवली काढून, आणि तीच माती आता आम्ही गार्डनसाठी वापरणार आहोत। नाहीतर मग माती आणण्यासाठी कुठेतरी शेतामध्ये जावं लागतं आणि भरपूर माती आणावी लागते मग एवढे लांबून। आणि मी इथे काढते कोरपडीचे रोपं। कोरपडीचे रोपं आम्ही लावले होते, पण भरपूर मोठे मोठे कोरपडी येऊन गेल्या आणि त्यानंतर ह्या कोरपडी आता खराब झाल्या, तर त्या खाली भरपूर रोपं आलेले आहेत, त्यामुळे आम्ही मोठ्या कोरपडी काढून घेणार आहोत आणि छोटे छोटे रोपं जे आहेत ते व्यवस्थित लावणार आहेत। पावसाळ्याच्या आधी हे सर्व गार्डनमध्ये कामं केले ना, तर मग झाडं चांगले येतात आणि पावसाळ्यामध्ये जास्त गडबडघाई होत नाही। तर पावसाळ्याच्या अगोदरच हे कामं करून घ्यावे लागतात। तसे आम्हाला यावर्षी हे कामं करायला उशीर झाला आणि पाऊस पण नाही आला तसा। तर जून महिना चालू झाला आहे तरीसुद्धा आमच्याकडे पाऊस नाही। एक दोन वेळेस पडला, पण थोडाच पडला, काही जास्त पडला नाही। असं वारं खूप असतं पण पाऊस नाही येत। इथे भिंतीच्या कॉर्नरवर अपराजिताची वेल होती आणि त्या वेलीला काही लोखंडी सळया लावलेल्या होत्या ना, त्या सळया आता मी बाजूला काढते। त्या आता दुसऱ्या वेलीला लावण्यासाठी कामं येतील। तसे आता भरपूर मी बिया तर टाकलेल्या आहेत तिथं अपराजिताच्या। आज सकाळपासून आभाळ आलेलं होतं आणि सगळीकडे शिरवाळ पडलेलं होतं, म्हणून आम्ही हे गार्डनमधले कामं करायला घेतले। सकाळी सकाळी अगोदर घरातली कामं आवरली, त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये आलो। तर आता बघा ऊन पडलंय, तसं अधूनमधून ऊन सावली पडतच राहते। तर हे म्हटले जाऊ दे, पडू दे, जास्त ऊनही नाही आणि जास्त सावली पण नाही, असं वातावरण आहे। आणि थोडीशी हवा पण होते, हवा असल्यामुळे थोडं थंड वातावरण राहतं, त्यामुळे म्हटलं आता चला गार्डनमधलं काम आवरूनच घेऊ। आणि केळीच्या झाडाखाली पण खूप पालापाचोळा पडलेला आहे, हे पण आवरायचं आहे। मी कोरपडीचे झाडं काढत होते तोपर्यंत त्यांनी भरपूर माती आणली। आता त्यांना म्हटलं तुम्ही मला माती खंडून द्या, भरून द्या आणि मी माती नेऊन टाकते। तर मग मी कोरपडीचे झाडं काढून घेतले, तेवढ्या जागेमध्ये भरपूर माती टाकली। आम्ही दोघांनी मिळून खूप माती आणली आणि आता कोरपडीचे झाडं लावायचे आहेत। पण त्या अगोदर इथे भिंतीच्या कडेला पपईचे झाडं आणि एक मोसंबीचं झाड आहे, तर त्या सर्व झाडांना माती टाकून घेतली। भरपूर माती टाकली आम्ही दोघांनी मिळून, पण त्या झाडाखाली खड्डे होते त्यामुळे ती माती दिसून आली नाही। आम्ही दोघंही खूप थकलो होतो माती टाकून टाकून, त्यामुळे एक ब्रेक घेतला। तहान लागली होती, त्यामुळे मी थंडगार माठातलं पाणी घेऊन आले। आणि आता सध्या ऊन पडते खूप, त्यामुळे अधूनमधून खूप तहान लागत होती, पण आम्ही पूर्ण माती टाकूस तर एक पण ब्रेक घेतला नाही। आता थोडंसं बसू म्हटलं आणि थोडंसं पाणी पिऊ शांततेत, त्यानंतर बाकीचे कामं करू। आता पाणी पितोय, थोडं थांबून आम्ही एनर्जी ड्रिंक पण बनवू। कावळा किती गोड ओरडतोय, लिंबू पाणी। केळी बघा कशी सुकले पाण्यामुळं। इथे डाळिंबाला छान डाळिंब आलेले आणि हे बसले तिथे डाळिंबाच्या सावलीला। चला तुम्ही पाणी प्या, मी कामावरून घेते। झेंडूची माळ फुलं येते ना, आपण असे हे करून टाकू ना। चालन टाकून ते तसंच नका बरं, इथं काढायचं त्याला पहिले हे करा विळ्याने। हां तसं अशा कडक उन्हात इचो काढे बसतात असे पालापाचोळ्यामध्ये, त्यांना सोपंच राहतं ते, लक्ष नसतं। बस झालं, एक पाठी घ्या। आमच्याकडं काही सुद्धा वाया जात नाही मित्रांनो, पालापाचोळा असो, काही फुलाहार असो। पेरूच्या झाडाखाली जो पालापाचोळा जमा करून ठेवलेला होता, तो आता मी कोरपडीच्या झाडाखाली टाकते, तेवढंच कोरपडीला खत मिळेल त्याचं। नाहीतर मी हा पालापाचोळा कंपोस्टमध्ये टाकत असते। वर टेरिसवर आम्ही झाडं लावतो ना, त्या कुंड्यांमध्ये भरला तर त्याचं कंपोस्ट तयार होतं आणि त्यावरती मी झाडं पण लावत असते भाजीपाल्यांचे। झाडाखालचा सर्व पालापाचोळा मी इथे टाकला, त्यानंतर यांनी त्यावरती माती टाकली। मातीचं थोडंसं जड काम होतं, त्यामुळे ते म्हटले आता मी माती टाकतो, तू थोडा वेळ बस। असं आम्ही दोघं मिळून काम करत असतो। सर्व माती व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर आम्हाला कोरपडीची रोपं लावायची होते, पण बरंच ऊन झालं होतं, त्यामुळे आम्ही सावलीमध्ये बसून थोडेसे कोरपडीचे रोपं साफसूफ केले, चांगले रोपं निवडून ठेवले। आणि कोरपडीचे जे मोठे मोठे रोपं होते त्याचे हिरवे पानं काढून घेतले आणि बाकीच्या सर्व कचरा आम्ही फेकून दिला।
कारण की यामध्ये कोरफडीच्या मुळ्या जास्त होत्या. त्यानंतर इथे काही शेवरीचे लाकडं पडलेले होते, ते लाकडं व्यवस्थित लावले वरती. शेवरीचे झाडं छाटल्यानंतर अशा पद्धतीने काड्या लाकडं निघतात आणि ते लाकडं किंवा काड्या ज्या असतात त्या झाडांना सपोर्ट देण्यासाठी कामा येतात. आणि एखाद्या वेळेस चुलीवर काही जेवण बनवायचं असेल किंवा रेसिपी करायची असेल तर मोठे मोठे लाकडं तिथे कामा येतात. आणि कोरफडीचे रोपं लावायचे बाकी होते, पण ते आम्ही आत्ता लावले नाही, कारण की तुम्ही बघू शकता इथे किती ऊन होतं. उन्हामध्ये कोणतेही झाडं लावले ना ते सुकतात. त्यामुळे जे कोरफडीचे रोपं काढून ठेवलेले होते ना ते आम्ही पाण्यामध्ये ठेवले एका टबमध्ये व्यवस्थित, आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेला लावले. झाडं कापले का ते शेवरीचे? बरं. आणि कोरफड आपली अशी ठेवलेली. ते प्लास्टिकची पिशवी कुठून उडून आली, पाण्यात ठेवलेली. सकाळी खूप ऊन होतं, त्यामुळे गार्डनमधलं सकाळचे जे कामं आवरले. त्यानंतर आम्ही थोडंसं फ्रेश झालो, जेवण केलं, थोडा आराम केला आणि त्यानंतर पुन्हा सायंकाळच्या वेळेला आम्ही गार्डनमध्ये आलेलो आहोत. तर इथे मस्त सावली पडलेली आहे, इथे बघू शकता तुम्ही. म्हणजे ऊन उतरलं आहे पूर्ण आणि झाडांची पण थोडीफार सावली पडलेली आहे. तर आम्ही या सावलीमध्ये कोरफडचे झाडं लावून घेतले. आणि आता इथे मी जे झेंडूचे माळा होते ना त्या माळांचे फुलं कुस्करून टाकत आहे या कोरफडीच्या मध्ये, जेणेकरून पाऊस आला ना मग आपल्याला इथे झेंडूचे रोपं भेटतील. आणि त्यानंतर मग हे रोपं तयार झाल्यानंतर आपण दुसरीकडे लावू शकतो पूर्ण गार्डनमध्ये. दिवाळी दसऱ्याला आपण झेंडूच्या माळा घराला लावतो, तर त्या माळा सुकल्यानंतर फेकून देत नाही मी, अशाच सांभाळून ठेवत असते. एखाद्या झाडाला लटकून ठेवायच्या, झाडाच्या फांदीला. त्या वाळतात आणि मग वाळल्यानंतर अशी झेंडूचे फुलं कुस्करून एका ठिकाणी टाकायचे, मग ते रोपं तयार होतात आणि हे रोपं आपल्याला अगदी फ्रीमध्ये भेटतात. अशीच रोपं मी गार्डनमध्ये तयार करत असते. कोरफडीचे रोपं लावून झाले, त्यामध्ये झेंडूचे फुलंही टाकले आणि आता इथे मी कोरफडीच्या झाडाला पाणी टाकत आहे. दिवसभरामध्ये उन्हामध्ये मी कोणत्याच झाडाला पाणी टाकलेलं नव्हतं. आता सर्व झाडाला पाणी टाकून घेते. गार्डनमध्ये काम करायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ जातो आणि आज बघा ना आम्ही थोडंसंच काम केलेलं दिसतंय, पण वेळ खूप गेला. पूर्ण दिवस गेला आमचा यामध्ये, कारण की आम्ही सकाळी थोडेसे मातीचं काम केलं, त्यानंतर गार्डनमध्ये साफसफाई केली आणि झाडं काही जास्त लावले नाही, फक्त कोरफडीचे रोपं लावलेत. तसे आम्हाला अजून गार्डनमध्ये खूप सारे झाडं लावायचे आहेत, टेरेसवर पण खूप झाडं लावायचे आहेत, पण एकाच दिवशी एवढे कामं करणं शक्य होत नाही. आणि तसं रोज कामं करायचे म्हटलं ना गार्डनमध्ये तरीसुद्धा जमत नाही मला, कारण की घरी कोण नसलं तर दुकानातही कोणी बसायला नसतं. त्यामुळे मला दुकानात लक्ष देऊन गार्डनमध्ये एकटीला काम करता येत नाही. जर हे घरी असले ना तरच मी गार्डनमधले कामं करते, कारण की हे पण मला मदत करतात आणि मग दुकानात पण आम्ही अधूनमधून दोघंजणं लक्ष देत असतो. इथे पोर्चमध्ये पण मी भरपूर फुलांची झाडं लावलेले आहेत, पण आज जास्तीत जास्त गुलाब आणि मोगऱ्याचे फुलं फुललेले दिसत आहेत. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.